वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आज सगळीकडे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे। माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कोठेही डिजिटल बॅनर लावण्यास मंत्री मुश्रीफ यांनी सक्त मनाई केली आहे। वाढदिवस फक्त सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात यावा असे आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले आहे। गडिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज संबरबेट परिसरात रुग्णांना मोफत फळे वाटप करण्यात आली, तर शाळांमध्ये झाडे लावण्यात आली। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार। सध्या आपण गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाचे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एक सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जात आहे। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत नगरीचे नगराध्यक्ष महेश चोपटमठ साहेब आहेत। साहेब काय सांगाल, आज साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा, कशा प्रकारे साजरा करायचा? आज साहेबांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करतोय। आज प्रथमतः पहिल्या रुग्णांना आपण फळ वाटप करून या वाढदिवसाच्या कामाचा शुभारंभ केला आहे। त्याच्यानंतर आपण प्रत्येक शाळेमध्ये आज वृक्षारोपण करतोय आणि हरित शहर करण्याचा जो संकल्प जो होता तो आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि त्याचबरोबर ग्रीन एनर्जी, सौर ऊर्जेवर चालणारं शहर आणि त्याचबरोबर हरित शहरचा जो कन्सेप्ट आहे तो या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज आम्ही 100 झाडं आज या गडिंग्लज शहरामध्ये आणि प्रत्येक शाळेमध्ये नगरपालिकेच्या शाळेच्या परिसरामध्ये लावणार आहे। आणि या निमित्तानं आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्षभर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून वर्ष ते 1.5 वर्षामध्ये संपूर्ण शहर हरित शहर कसं होईल हा संकल्प आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही घेतलेला आहे। मला साहेब काय सांगाल, तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल, एकंदरीत आजच्या उपक्रमाला काय माहिती द्याल? दरवर्षीप्रमाणे मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस हा फार मोठ्या प्रमाणात आणि सामाजिक उपक्रमातून साजरा करत होतो, पण यावेळेला थोडंसं दुःखाचं सावट त्यांच्यावर आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर आहे। माननीय अजितदादा स्वर्गवासी झाले आणि आमच्या सगळ्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या सह सर्व कार्यकर्त्यांनी डिजिटल बोर्ड किंवा फ्लेक्स न लावता सामाजिक उपक्रमातूनच हा वाढदिवस पुढे न्यावा असं साहेबांची इच्छा होती। आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या आणि गरीब लोकांना ज्या पद्धतीनं सहाय्य होईल अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही गडिंग्लजमध्ये घेत आहोत। नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 5 वर्षामध्ये आज तो संकल्प आम्ही सोडलेला आहे, नगराध्यक्षांनी सोडलेला आहे, पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी सोडलेला आहे। किरणांच्या मार्गदर्शनाखाली, जोशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा 5 वर्षाचा टप्पा आपण पूर्ण करणार आहोत। मुश्रीफ साहेबांना गडिंग्लजकरांच्या वतीनं, गडिंग्लज राष्ट्रवादीच्या वतीनं मी दीर्घायुष्य, निरामय, निरोगी आयुष्य चिंतितो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचे आमच्यावरती आम्हाला लाभलं हे आम्ही आमचं स्वतःचं भाग्य समजतो। गेल्या 20 वर्षापासून एक गोरगरिबांचा आणि सगळ्या रुग्णसेवांचा नामनी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्यापासून ही रुग्णांची सेवा करण्याचं भाग्य आमचे मार्गदर्शक उदयनराव जोशी यांचं नेहमीच मार्गदर्शन या ठिकाणी असतं की आज इथल्या सर्व पेशंटना, रुग्णांना फळ वाटप, त्याचबरोबर नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गडिंग्लज शहर हे हरित क्रांती घडावी गेल्या येत्या 5 वर्षामध्ये अशा पद्धतीचा एक संकल्प सोडला आहे। आणि मुश्रीफ साहेबांनी या समाजामध्ये, या गडिंग्लजमध्ये, राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गोरगरिबांच्या सेवा करणे हे त्यांचं पहिलं ब्रीद आहे। आणि ह्या सगळ्या गोरगरिबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्या पाठीशी राहू देत अशीच परमेश्वराची प्रार्थना करून त्यांना दीर्घायुष्य आणि आमच्या सर्वांचं 1-1 वर्ष त्यांना लाभावं आणि अशीच गरिबांची सेवा त्यांच्या हातून व्हावी अशा या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा देतो। आज आमचे नेते, जिल्ह्याचे नेते आणि सर्वांचे नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री यांचा आज वाढदिवस, आज गोरगरिबांच्या जीवनातला आनंदाचा दिवस। कारण ज्या माणसानं आयुष्यभर गोरगरिबांची सेवा आणि समाजातला शेवटचा माणूस हा सुखी व्हावा या दृष्टीनं आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आमच्या नेत्याचा आज वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त आज रुग्णांना फळे वाटप करून आज वाढदिवसाची सुरुवात होत आहे। आणि त्याचबरोबर गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष
तुर्भतमठ साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे गडिंग्लज शहर हे हरित शहर करण्याचा त्यांचा मानस आहे आणि या मानसाची सुरुवात आज आपण वाढदिवसानिमित्त मुश्रीफ साहेबांच्या करत आहोत आणि ते काम कडेला जावं आणि परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.